इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अखेर भाजपने आपली सत्ता या ठिकाणी मिळवलेली आहे। 65 पैकी जवळपास भाजपने 43 जागा जिंकलेल्या आहेत। तर त्यांच्या विरुद्ध उभे असलेली महाविकास आघाडी प्रणित शिवशाहू आघाडीने फक्त 17 जागांवर विजय मिळवलेला आहे। शिवसेना ठाकरे गटाने देखील या ठिकाणी आपलं खातं खोललेलं आहे, त्यांची 1 जागा निवडून आलेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि शिवसेना शिंदे गटाच्या 3 जागा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत। एकंदरीतच बघायला गेलं तर महायुतीने 65 पैकी तब्बल 47 जागांवर या ठिकाणी एकतर्फी विजय मिळाल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। एकंदरीतच निवडणुकीसाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीमध्ये रोड शो घेतला होता आणि इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा वस्त्रनगरी म्हणून इचलकरंजीचा भविष्यात होणारा विकास असेल, यासाठी सर्वतोपरी आपण प्रयत्न करू। सरकार इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न नक्कीच सोडवेल असं आश्वासन या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आणि त्या आश्वासनावर इचलकरंजीकरांनी विश्वास ठेवलेला आहे आणि या वस्त्रनगरीने पुन्हा एकदा महायुतीला या ठिकाणी विजयी केल्याचं आपल्याला दिसून येत आहे। एकंदरीतच पाण्याचा प्रश्न असो आणि लाडक्या बहिणी असो, विशेष म्हणजे जे 70% मतदान इचलकरंजी महापालिकेमध्ये झालं होतं त्याच्यामध्ये 35% मतदान हे महिलांनी केलं होतं, लाडक्या बहिणींनी केलं होतं। त्यामुळे पाण्याचा प्रश्न आणि लाडक्या बहिणींनी भाजप महायुतीला या ठिकाणी सत्तेत बसवलेलं आपल्याला दिसून येत आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, इचलकरंजी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।